श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरातही ही 15 लक्षणे असतील तर समजून जा की तुमच्या घरातही पितृदोष आहे. तर ती लक्षणे पुढील प्रमाणे आहे आणि त्यावरील उपायही दिलेला आहे. पितृदोषाची सामान्य लक्षणे आहे: 1. लग्नात उशीर होणे किंवा वारंवार अडथळे येणे. 2. संतान प्राप्तीमध्ये अडचणी, उशीर होणे, गर्भपात व अपत्य न होणे. 3. घरात सतत भांडण, अशांतता राहणे. 4. आर्थिक अडचणी, पैसा टिकत नाही, अचानक खर्च वाढतो. 5. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. 6. वारंवार आजारपण किंवा आरोग्य बिघडणे. 7. घरात नकारात्मक ऊर्जा जाणवणे. 8. स्वप्नात पितर दिसणे किंवा पाणी, नदी, मृत व्यक्ती दिसणे. 9. व्यवसाय, नोकरीत नुकसान किंवा स्थिरता नसणे. 10. घरात सतत अडथळे आणि अपयश येणे. 11. अचानक अपघात किंवा संकटे येणे. 12. घरात वास्तुदोषासारखी भावना, जरी वास्तू ठीक असली तरीही ही भावना येऊ शकते. 13. मानसिक तणाव आणि चिंता वाढणे. 14. मुलांमध्ये अचानक हट्टीपणा किंवा बदल दिसणे. 15. शुभ कामामध्ये वारंवार अडथळे येणे. तर लक्षात ठेवा, हे सर्व धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. प्रत्येक समस्या पितृदोषामुळेच होते असं नाही. पण जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील वारंवार, तर तुम्हाला पुढील दिलेले उपाय करून बघायचे आहे. तर यातील उपाय आहे, तुम्हाला आधी अमावास्येला पितरांसाठी तर्पण करायचे आहे. म्हणजे तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. 2. तुम्हाला गरिबांना किंवा ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे. 3. तुम्हाला कावळ्यांना अन्न द्यायचं आहे. तुम्ही घराच्या बाजूला व कुठेही कावळ्यांना घास ठेवू शकतात. 4. घरात नेहमी गायत्री मंत्र किंवा पितृमंत्राचा जाप करायचा आहे. 5. तुम्हाला पिंडदान करायचं आहे. पिंडदान म्हणजे पवित्र स्थळी जाऊन तुम्हाला ते पिंडदानाची संपूर्ण पूजा विधी करायची आहे. श्री स्वामी समर्थ.